आज आपण आलेलो आहोत माझगाव शहर पोलीस स्टेशन येथे माननीय कलेक्टर साहेब बीड यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे। तरी आमचे पोलीस स्टेशनचे सहकारी सर्व स्टाफ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या माझगाव शहराच्या प्रांगणामध्ये 1500 झाडाचं वृक्षारोपण करत आहोत। आज आपल्यासोबत आहेत आमचे मार्गदर्शक PSI माकणे साहेब। हे आज तो आपल्या सर्वांना थोडं झाडाविषयी मार्गदर्शन करणार आहे। झाडे का लावली पाहिजे, कलेक्टर साहेबांचा काय उद्देश आहे झाडे लावण्याचा, या संकल्पनेचा, त्या उद्देशाने PSI माकणे साहेब आपल्याला थोडं 2 शब्द सांगत आहेत। नमस्कार। आताच माझे सहकारी नांगरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना वृक्षांची काय गरज आहे आणि आपल्याला ह्या वृक्षांमुळे काय फायदा होणार आहे या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तसं तर मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं मी खरंच आभार मानतो की त्यांनी आपल्या तालुक्यात किंवा या एकाच पोलीस स्टेशनला नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम त्यांनी आता सुरू केलेली आहे। तसंच माझगाव शहर पोलीस स्टेशन येथे 1500 वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही जे वन विभाग आहे तिथून आम्ही हे सर्व रोपटे आम्ही आणलेलो आहोत। तर मला एवढंच सांगायचं आहे की जो आपला हेतू आहे, आज आपण बघतोय की वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे। सगळीकडे सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे वृक्ष नाहीसे होत चालले आहेत। आपण महामार्ग रस्ते हे ते जे आपण नवीन चालू आहेत ते पाडणं, नवीन रस्ते बांधणं, त्याच्यामध्ये अनेक झाडांची वृक्षतोड होत आहे। आज आपल्याला या माध्यमातून वनराई आपल्याला तयार करून निसर्गामध्ये आपल्याला कसं समतोल राखता येईल, निसर्गाचा समतोल सुद्धा बिघडलेला आहे। आपण ग्लोबल वॉर्मिंग ही कन्सेप्ट आपण सहज म्हणतो, परंतु याच्यामुळे काय होतंय, उष्णता वाढते वृक्ष कमी झाल्यामुळे, जे हिमस्खलन होते, जे बर्फाच्या नद्या आहेत त्या वितळून समुद्रामध्ये पाणी येऊन त्याचे महापुराचं रूपांतर होत चाललेलं आहे। आणि नक्कीच एक वेळ अशी येईल की ती जी पाण्याची लाट आहे ती आपल्या घशापर्यंत। साहेब माकणे साहेबांनी असं सुंदर असं मार्गदर्शन झाडाविषयी सांगितले। झाडाचं काय महत्त्व आहे की झाडामुळे आपण जिवंत आहोत, झाडाशिवाय आपल्याला काहीच नाही आहे। तरी आज आपण PSI माकणे साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपण वृक्षारोपण करत आहोत। सर्वांचे धन्यवाद। आणि सर्वांना एक विनंती आहे, झाडे लावा, झाडे जगवा। म्हणा सर्वजण, झाडे लावा, झाडे जगवा।